सुरुवात करूया सविस्तर घडामोडींना। अवकाळी पावसामुळे राज्यातील शेती पिकाचं मोठं नुकसान झालेलं आहे। शेतकऱ्यांची उभी पिकं आडवी झालेली आहेत। या संदर्भात चर्चा करण्याकरता राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार हे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत आहेत। ही भेट थोड्याच वेळात सह्याद्री अतिथीगृहावर ठरलेली आहे। यावेळी अजित पवार विविध मागण्यांचं निवेदन मुख्यमंत्र्यांना देणार आहेत अशी माहिती मिळते आहे। आमचे प्रतिनिधी उदय जाधव यांच्याशी आपण बोलूया। उदय, जिथे बैठक होणार आहे त्या सह्याद्री अतिथीगृह परिसरामध्ये आपण आहात। अजित पवार पोहोचलेले आहेत का? किती वाजता ही बैठक सुरू होणार आहे, काय सांगाल? सुवर्ण, मी आता सह्याद्री अतिथीगृहाच्या बाहेर आहे। थोड्याच वेळामध्ये विरोधी पक्षनेते विधानसभेचे अजितदादा पवार हे सह्याद्री अतिथीगृह इथे येणार आहेत। ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत महत्त्वाची चर्चा करणार असल्याची माहिती मिळते। राज्यातील जे अवकाळी पाऊसग्रस्त शेतकरी आहेत त्यांचं जे मोठं नुकसान झालेलं आहे त्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ मदत मिळावी या दृष्टिकोनातून ही महत्त्वाची बैठक असल्याचं सांगितलं जात आहे। मात्र पडद्यामागे अनेक राजकीय घडामोडी सुरू आहेत। त्यामुळे अजितदादा पवार यांची जी बैठक होणार आहे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या सोबत, त्यामध्ये राजकीय चर्चा देखील होणार आहे का, आणि झालीच तर ती कशा संदर्भात असेल हे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। त्यामुळे राजकारणावरतीच खास करून चर्चा होते आहे। अवकाळी पाऊस आणि जे काही नुकसानग्रस्त शेतकरी आहे त्या संदर्भात स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये जाऊन स्वतः जाऊन शेतकऱ्यांच्या बांधावरती जाऊन पाहणी केलेली आहे। मात्र आज विरोधी पक्षनेते अजित पवार त्याच मागणीसाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना भेटत आहेत। अवकाळी पाऊसग्रस्त जे शेतकरी आहेत त्यांच्या न्याय हक्कांच्या ज्या मागण्या आहेत त्या तर मांडणारच आहेत, मात्र त्याचबरोबर ज्या राजकीय चर्चा होणार आहेत त्याकडे मोठं लक्ष लागलेलं आहे। आपण इथे माझ्या मागे पाहू शकतो सह्याद्री अतिथीगृहाचा मुख्य गेट आहे। याच गेटमध्ये आता पुढच्या काही वेळातच अजितदादा पवार येणार आहेत। त्यांच्याबरोबर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देखील इथे दाखल होणार आहेत। इतरही अनेक प्रशासकीय बैठका आज सह्याद्री अतिथीगृह इथे नियोजित करण्यात आलेल्या आहेत आणि काही वेळातच विरोधी पक्षनेते अजित पवार इथे दाखल होतील। त्यानंतर महत्त्वाची बैठक जी आहे ती सुरू होणार आहे आणि या बैठकीत नेमकं काय घडतंय याकडे आपण लक्ष ठेवूनच आहोत। काय नेमकं बैठकीत निर्णय होत आहेत आणि बोललं जातंय हे आपण थोड्याच वेळात आपल्या प्रेक्षकांना सांगणार आहोत। नक्की, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल उदय। सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानियांनी विरोधी पक्षनेते अजित पवार भाजपबरोबर जाणार असल्याचं ट्विट केलंय। या ट्विटनंतर चर्चांना उधाण आलंय। अंजली दमानिया यांनी हा दावा करताना मंत्रालयातील एका घटनेचा संदर्भ दिलाय। मी मंत्रालयात कामानिमित्त गेले होते, तिथे एका व्यक्तीने मला थांबवले आणि मला एक गमतीशीर माहिती दिली। त्यांच्या म्हणण्यानुसार 15 आमदार बाद होणार आहेत, अजित पवार भाजपबरोबर जाणार आहेत, तेही लवकरच, असं ट्विट अंजली दमानिया यांनी केलंय। पहाटेच्या शपथविधीनंतर अजित पवारांच्या नाराजीच्या चर्चा वारंवार समोर येत आहेत। अशातच या ट्विटनं या चर्चांना आणखी वेग आणलाय। त्यामुळे आता यावर अजित पवार काही प्रतिक्रिया देतात का याविषयी बोलणं टाळतात हे बघणं महत्त्वाचं आहे। अंजली दमानिया यांनी ट्विट केलेलं आहे, आज मंत्रालयात कामानिमित्त गेले होते, तिथे एका व्यक्तीने मला थांबवले आणि एक गमतीशीर माहिती दिली। त्यांच्या म्हणण्याप्रमाणे 15 आमदार बाद होणार आहेत आणि अजित पवार भाजपबरोबर जाणार आहेत, तेही लवकरच बघू। आणि किती दुर्दशा होते महाराष्ट्राच्या राजकारणाची। अंजली ताईंच्याबद्दल मला आदर आहे, कारण त्या एक सामाजिक कार्यकर्ते आहेत। परंतु असं वक्तव्य करायचं आणि सुप्रीम कोर्टाच्या बद्दल हे योग्य आहे का? तुम्ही विचार करा। सुप्रीम कोर्टाकडे ही केस क्लोज झाली, फायनल त्यांनी डिसिजन द्यायचा आहे। जो काही डिसिजन देतील तो त्यांचा अधिकार आहे, तो सगळ्यांनी ऍक्सेप्ट केला पाहिजे। आम्ही सुद्धा ऍक्सेप्ट, आम्ही एक शब्द काढलेला नाही सुप्रीम कोर्टाच्या डिसिजन बद्दल। कशी काय ते भविष्यामध्ये करू शकतात आणि हे सगळं जे त्यांचं वक्तव्य आहे हे कोणाच्या सांगण्यावर आहे का, विशेष करून भारतीय जनता पार्टीच्या सांगण्यावर आहे का, असा संशय आमच्या सर्वांच्या मनामध्ये आहे। एकीकडे सुप्रीम कोर्टामध्ये विद्यमान सरकारच्या संदर्भातला निकाल अपेक्षित आहे, तो निकाल काय येईल हे माहीत नाही, परंतु निकालानंतर असं काहीतरी नवीन चित्र निर्माण होईल असं जे वक्तव्य अंजली दमानिया यांनी केलं याला काही अर्थ नाही। हे पब्लिसिटी मिळवण्याच्या संदर्भात आहे। महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतील घोटाळ्याप्रकरणी सक्तवसुली संचालनालयानं अर्थात ईडीनं आरोपपत्र दाखल केलंय। मात्र या आरोपपत्रातून ईडीनं अजित पवार आणि त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचं नाव वगळल्यानं सगळ्यांच्या भुवया उंचावल्यात। 19 एप्रिलला या आरोपपत्रावर कोर्टात सुनावणी होणार आहे। घोटाळ्याप्रकरणी 2021 साली ईडीनं पवारांच्या मालकीच्या जरंडेश्वर साखर कारखान्यावर कारवाई करताना तब्बल 65 कोटींची मालमत्ता जप्त केली होती।
राज्य सहकारी बँकेत सुमारे 25,000 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप आहे. अनेक साखर कारखान्यांच्या मालकांनी कर्ज घेऊन ते नंतर बुडवलंय. तसंच साखर कारखान्याची कमी भावात विक्री झाली आहे आणि राजकीय व्यक्तींनी हे कारखाने खरेदी केल्याचा आरोप करण्यात आलाय. त्या बातमीमध्ये अजिबात तथ्य नाहीये. ती चौकशी चालू आहे. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे क्लीन चिट मिळालेली नाहीये. ती कशाला अनुसरून बातमी दिली मला काही कळायला मार्ग नाही. पण मी आज स्पष्टपणे आपल्याला सगळ्यांना सांगू इच्छितो की अशा प्रकारची क्लीन चिट मिळालेली नाही. ठाकरे आणि बाबरी बाबत